सरळ व्याज प्रत्येक टाईपचा एक क्वेश्चन पाहू आपण. दशादशे 5 दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळ व्याज 500 रुपये असल्यास मुद्दल किती? तर आपलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 असं सूत्र आहे. आपण पाहूया. हे सूत्र सर्व गणिताला हे सूत्र लागू होईल. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 बरोबर. बघू, सरळ व्याज 500 रुपये दिले, 500 रुपये बरोबर मुद्दल काढायची आपण x मानू गुणिले मुदत 4 वर्षाची दिली, दर 5 भागिले 100. 500 भागातले 100 बरोबरचे इकडे आले, ते झाले गुणाकारात 100 भागिले 4 गुणिले 5 बरोबर x. तर x बरोबर 500 गुणिले 100 भागिले 4 पंचे 20 बरोबर 20 × 20 20 5 100. 500 गुणिले 5 बरोबर 500 गुणिले 5 2500 रुपये मुद्दल मिळाले. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. 15,000 रुपये रकमेचे दशादशे 12 दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल असं विचारले. आपलं सूत्र काय? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. मुद्दल दिले 15,000 रुपये, 15,000 गुणिले मुदत दिली 5 वर्षासाठी 5, दर दिल्या 12 दर भागिले 100. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 कॅन्सल राहिलं. 300 गुणिले 5 गुणिले 12 म्हणजे 150 गुणिले 12 पंचे 60 बरोबर 15 सखी 90 0020 9,000 रुपये सरळ व्याज येईल. तिसरा प्रश्न पाहूया. दशादशे 15% दराने किती वर्षात 3,000 रुपये रकमेचे सरळ व्याज 1800 एवढे होईल? पाहू, सूत्र काय आपलं? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. सरळ व्याज आपल्याला दिले 1800 एवढे सरळ व्याज 1800 बरोबरला बरोबर मुद्दल दिलेली आहे आपला 3,000 रुपये. मुदत किती वर्षात म्हणजे आपला मुदत काढायची आहे x मानू, दर 15% दर भागिले 100. मग 1800 भागाकारातले 100 गुणाकारातले 3,000 भागाकारात 15 भागाकारात बरोबर x राहिला. मग आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला, 3 1 3 3 संग 18 60 भागिले 15 बरोबर x. तर x बरोबर 15 15 चौक 60. मुदत आली आपली 4 वर्षात 3,000 रुपयाची 15% दराने 1800 एवढी सरळ व्याज होईल. चौथा प्रश्न पाहूया. 10,000 रुपये रकमेचे 10% दराने 2 वर्षाची रास किती होईल असे विचारले. सरळ व्याज बरोबर मुद्दल किती दिले? 10,000 रुपये, 10,000 रुपये मुदत 2 वर्षे, दर 10 भागिले 100 बरोबर हे 2 शून्य घेतले, हे 2 शून्य राहिलं 0 100 गुणिले 92 20 बरोबर 100 गुणिले 20 बरोबर 2,000 रुपये सरळ व्याज येईल.
आपल्याला विचारले रास, तर रास म्हणजे मुद्दल अधिक सरळ व्याज. आपली मुद्दल आहे 10,000 रुपये आणि सरळ व्याज आहे 2,000, म्हणजे एकूण 10,000 आणि 2,000 12,000 रुपये रास असेल. प्रश्न 5वा हा तुमच्यासाठी. कमेंट करून सांगा.